एक्सेलमध्ये प्रो बनायचं असेल मग हे ॲडव्हान्स टिप नक्की जाणून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलची ट्रिक बघणार आहोत जे तुमचं काम 10 पटीने फास्ट करतील. चला तर सुरुवात करूया. याच्यामध्ये पहिली ट्रिक आहे फ्लॅश फिल. तर फ्लॅश फिल मध्ये इथं जर बघितलं गेलं तर इथं फुल नेम आहे, दुसऱ्या जागेवरती मॅन्युअल आहे. तर आपल्याला काय करायचं, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एकत्र करायचं. जर मॅन्युअली जर करायला गेलं तर फार वेळ लागेल. तर आपण एका ट्रिकने ते करू शकतो. त्यासाठी अगोदरचं जो नाव आहे तो आपण प्रॉपर टाईप करून घेणार इथं अगोदर, आणि याच्यानंतर आपण कीबोर्ड मध्ये प्रेस करणार कंट्रोल ई. आपण बघू शकता की हा पूर्ण डाटा तुमच्या समोर इथं आला आहे. याच्यानंतर दुसरी शॉर्टकट की आपण बघणार आहे रॅन बिटवीन. रॅन बिटवीनचं हा फॉर्म्युला फार कामाचा आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस जर एक्सेलमध्ये जर प्रॅक्टिस जर करायचं असेल तर आपल्याला नंबर भेटत नाही, तर आपण रॅन बिटवीनचा फॉर्म्युला यूज करून आपण रॅन्डमली नंबर घेऊ शकतो. त्यासाठी जेवढा एरिया आपल्याला पाहिजे तेवढा एरिया सिलेक्ट करून घेणे. याच्यानंतर रॅन बिटवीनचा आपण फॉर्म्युला लावून घेणार. मग त्याच्यामध्ये सर्वात बॉटम आणि टॉप तुम्हाला कमी नंबर किती पाहिजे, जसं आपल्याला 10 नंबर पाहिजे, बॉटममध्ये 10 नंबर पाहिजे आणि टॉपमध्ये 50 पाहिजे. याच्यानंतर आपण हा पूर्ण एरिया सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल एंटर दाबणार. म्हणजे आपण बघू शकता की तुमचे इथं 10 पासून तर 50 मधले इथं नंबर आले. फक्त हे जे नंबर आहे दरवेळेस चेंज होत राहतात. तर आपण इथं काही नवीन काय केलं की ऑटोमॅटिक तुमचे नंबर चेंज होतात. तर आपल्याला याला जर व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर आपण काय करणार, पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर कॉपी करून घेणार, राईट साईडचा बटन दाबणार आणि 2 नंबरला सिलेक्ट करून घेणार. म्हणजे याला आपण व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करून घेणार. याच्यानंतर पुढची टिप्स आहे ऑटोमॅटिक बॉर्डर. ऑटोमॅटिक बॉर्डरमध्ये जर आपल्याला समजा इथं जर आपण 1 नंबर जर टाकला तर आपल्याला काय करावं लागतं, दरवेळेस इथं काय करावं लागतं, बॉर्डर इथं फिल करावं लागते. तर तसं न करता आपण काय करू शकतो की आपण एक जर क्लिक केलं की ऑटोमॅटिक इथं तुमची बॉर्डर येणार. त्यासाठी जेवढा एरिया तुम्हाला पाहिजे तेवढा एरिया सिलेक्ट करून घेणे. याच्यानंतर आपण इथं कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये जाणार. याच्यानंतर न्यू रोलमध्ये जाणार. याच्यानंतर शेवटच्या ऑप्शनमध्ये जाणार सेल फॉर्मॅटमध्ये, आणि इथे आल्यानंतर हे जे 1 नंबर दिसतंय त्याला सिलेक्ट करून घेणार आणि कीबोर्डमध्ये प्रेस करणार F4, दोनदा F4 प्रेस करणार. याच्यानंतर फॉर्मॅटमध्ये जाणार. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर बॉर्डरमध्ये आपण आउटलाईनला सिलेक्ट करून घेणार आणि ओके करून घेणार. याच्यानंतर जसं आपण इथं 2 नंबर टाईप केलं की ऑटोमॅटिक तुमची इथं बॉर्डर येणार. याच्यानंतर पुढची आहे की आपल्याला जर समजा 1 2 टाईप 1 2 3 असं टाईप करायचं आहे, फर्स्ट सेकंड, जसं आपल्याला फर्स्ट सेकंड असं टाईप जर करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला फार वेळ लागेल. तर आपण काय करू शकतो, एका ट्रिकने याला आपण एका सेकंदामध्ये करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, हा जो फर्स्ट दिसतोय त्याला सिलेक्ट करून घेणार, कीबोर्डमध्ये प्रेस करणार कंट्रोल 1. कंट्रोल 1 केल्यानंतर आपण त्याला सबस्क्रिप्ट करणार आणि ओके करून टाकणार. त्यानंतर आपण काय करणार, फक्त याला खाली ड्रॅग करून घेणार की आपण बघू शकता की ऑटोमॅटिक इथं काय झालेलं आहे, इथं फर्स्ट सेकंड थर्ड असं आलेलं आहे. याच्यानंतर पुढची ट्रिक्स आहे ब्लॅक रो डिलीट. जर आपण इथं जर बघितलं गेलं तर इथं ब्लॅक रो आपल्या समोर दिसत आहे. जरी मॅन्युअली जर करायला गेलं तर फार वेळ लागेल. त्यासाठी आपण काय करणार, पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर कीबोर्डमध्ये प्रेस करणार कंट्रोल जी केल्यानंतर इथं स्पेशलमध्ये जाणार आणि याच्यानंतर आपण त्या ब्लॅक्सला क्लिक करून घेणार आणि ओके करणार. आणि याच्यानंतर आपण कीबोर्डमध्ये प्रेस करणार कंट्रोल मायनस आणि याच्यानंतर आपण त्याला सिलेक्ट करून घेणार शिफ्ट सेल अप, त्याला ओके करून घेणार. आणि इथं आपण बघू शकता की इथं तुमचे ब्लँक रो इथं डिलीट झालेले आहे. याच्यानंतर आधार कार्ड, म्हणजे आपल्याला जर प्रॉपर फॉर्मॅटमध्ये पाहिजे, प्रत्येक डिजिटला आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक 4 डिजिटच्या नंतर आपल्याला स्पेस पाहिजे. जर आपण मॅन्युअली जर करायला गेलं तर वेळ लागेल. त्यासाठी आपण इथं एका ट्रिकने आपण हा 4 डिजिटचा स्पेस आपण इथं क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपण 1 2 3 4 स्पेस टाकून देणार. याच्यानंतर 5 6 7 8 स्पेस टाकून देणार, 9 0 1 2. आणि याच्यानंतर काय करणार, आपण कीबोर्डमध्ये प्रेस करणार कंट्रोल ई, फ्लॅश फिल. फ्लॅश फिलवर आपण एक डीप व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 20 एक्झाम्पल घेतले आहे की आपण फ्लॅश फिल वेगवेगळ्या प्रकारे कसं वापरू शकतो ते आपण बघू शकता. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे एक्सेल सिरीज डेट. जर आपल्याला समजा 1 जानेवारी पासून तर 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला तारीख जर पाहिजे असेल तर आपण इथं सर्वात पहिले आपण 1 जानेवारीची तारीख टाईप करून घेणार. याच्यानंतर आपण इथं होम मध्ये गेल्यानंतर इथं फील्डमध्ये जाणार. फील्डमध्ये गेल्यानंतर इथं सिरीजमध्ये जाणार आणि याला कॉलमला सिलेक्ट करून घेणार. हा कट करून घेणार इथून आणि इथं आपण टाईप करणार 31/12/2026. त्याला इथून आपण ओके करून घेणार. म्हणजे इथं आपण बघू शकता की इथं तुमचे 1 जानेवारी पासून तर 31 डिसेंबर सगळं डेट इथं आली आहे. याच्यानंतर जर आपल्याला समजा इथं जर दरवेळेस आपल्याला जर बघायचं असेल, समजा याची जर टोटल करायचं असेल तर आपण काय करणार, इथं एखादा नवीन व्यक्ती काय करणार, ते सम टाईप करून घेणार आणि असं टाईप करून घेणार. पण तसं न करता आपण एका सोप्या ट्रिकने हे सगळं डाटा आपण बघू शकतो. जर आपण हा डाटा पूर्ण सिलेक्ट केला की आपल्याला इथं सहज इथं दिसत असेल की याची सम जी आहे ती 642 झालेली आहे.
याची जर आपल्याला सम करायचं असेल तर इथं आपल्याला 660 अशी सम झालेली आहे. जर याची सायन्स जर आपल्याला ऍव्हरेज जर काढायचं असेल तर आपण इथं ऍव्हरेज अशा प्रकारे आपण ते ऑप्शन यूज करू शकतो. याच्यानंतर एक्सेल रिमूव्ह स्पेस. जर आपल्याला याच्यामधलं जर स्पेस जर कमी करायचं असेल टेक्स्ट मधला तर आपण काय करू शकतो, इथं ट्रिमचा फॉर्म्युला यूज करून आपण सहज इथं टाईप करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, इथं ट्रिमचा फॉर्म्युला यूज करणार, ट्रिम. याच्यानंतर हा डाटा सिलेक्ट करून घेणार आणि सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर आपण इथं खाली ड्रॅग करून घेणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की हा पूर्ण तुमचा जो स्पेस आहे इथं आपल्याला कमी झालेला तुम्हाला इथं दिसून येईल. याच्यानंतर ब्लँक सेल. जर आपल्याला ब्लँक सेलमध्ये जर आपल्याला जर एंट्री जर करायची असेल तर आपण काय करणार, पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर कंट्रोल जी करणार, स्पेशलमध्ये जाणार, ब्लँक्समध्ये गेल्यानंतर ओके करणार आणि इथं आपण टाईप करणार NA नॉट एंट्री आणि याच्यानंतर कीबोर्डमध्ये प्रेस करणार कंट्रोल एंट्री. म्हणजे इथं आपल्याला ब्लँक सेलमध्ये आपण इथं सहज एंट्री करू शकतो. आता याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला ABS. आता ABS म्हणजे जर आपण एखादा जर दोघांची जर इथं बेरीज जर केली, समजा आता आपण इथं सम केलं आणि दोघांची जर इथं बेरीज केली तर आपला जो उत्तर येतो तो मायनस मध्ये येतो. तर आपल्याला तसं न करता आपण काय करू शकतो, ABSचा फॉर्म्युला यूज करून आपण ही जी मायनस मधली जी व्हॅल्यू दिसते त्याला आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, ABSचा फॉर्म्युला लावणार, त्यानंतर हा नंबर टाईप करून घेणार आणि ब्रॅकेट क्लोज आणि याच्यानंतर आपण ते डबल टाईप करणार. म्हणजे तुमची जी व्हॅल्यू होती मायनसची व्हॅल्यू जी होती ती प्लस मध्ये झालेली आहे. याच्यानंतर एक्सेल मधला एक सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम, एक्सेल मध्ये सर्वात मोठी अडचण आहे की जर तुम्ही 12 डिजिट जर नंबर घेतला तर अशा प्रकारे तुम्हाला तो दिसत असतं. तर त्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करणार, हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर कीबोर्डमध्ये प्रेस करणार कंट्रोल वन केल्यानंतर आपण इथं नंबरमध्ये जाणार, कस्टममध्ये गेल्यानंतर हा पूर्ण एरिया आपण डिलीट करून टाकणार आणि फक्त इथं सिंगल आपण टाईप करणार हॅश आणि ओके करून घेणार. म्हणजे एका डिजिटने आपण इथं सहज प्रकारे आपण हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करू शकतो अशा प्रकारे. याच्यानंतर पुढची जी शॉर्टकट की आपल्याला जर मोबाईल नंबरच्या अगोदर जर +91 जर हे ऍड करायचं असेल तर आपण हे बी सहज एका सेकंदामध्ये करू शकतो. त्यासाठी काय करणार, आपण हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार, याच्यानंतर कंट्रोल 1 प्रेस करणार, कस्टममध्ये जाणार, हा एरिया डिलीट करून घेणार, +91 करणार आणि 0 टाईप करून घेणार. तर म्हणजे तुमच्या प्रत्येक नंबरच्या पुढे इथं 91 ते इथं येणार. याच्यानंतर नेम मॅनेजर आहे. नेम मॅनेजरमध्ये आपण काय करू शकतो, प्रत्येक याची काय करू शकतो, वेगवेगळं घेऊ शकतो. जसं आपल्याला इथं सम बी करायचं, सम बी करू शकतो, मीन पण करायचं असेल, मॅक्स पण करायचं, सगळ्या गोष्टी आपण इथं नेम मॅनेजरद्वारे करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, इथं येणार, नेम मॅनेजरमध्ये जाणार, न्यू करणार आणि हा जो दिसतोय क्वांटिटी, तसं इथं आपण हा टाईप करून घेणार. त्याच्यानंतर हा एरिया सिलेक्ट करून घेणार, इथून त्याला ओके करून घेणार. जर आपल्याला जर क्वांटिटी जर सम करायचं असेल तर आपण इथं सम घेणार आणि क्वांटिटी टाईप करणार आणि क्लोज करणार. जर आपल्याला मॅक्स जर काढायचं असेल तर आपण इथं येणार, क्वांटिटी टाईप करणार आणि इथं, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथं नेम मॅनेजर असा यूज करू शकता. याच्यानंतर तुम्हाला जर या डिजिटच्या नंतर जर प्रत्येक नंबरच्या नंतर तुम्हाला जर केजी ऍड करायचं असेल तर आपण इथं सहज ऍड करू शकतो. त्यासाठी आपण इथं येणार, कंट्रोल 1 करणार, त्याच्यानंतर कस्टममध्ये जाणार, त्याच्यानंतर आपण 10 टाईप करणार, ब्रॅकेटमध्ये आपण टाईप करणार KG आणि ब्रॅकेट क्लोज. म्हणजे आपण इथं बघू शकता की प्रत्येक डिजिटच्या पुढे तुम्हाला इथं KG लागलेला दिसेल. त्याच्यानंतर डुप्लिकेट जाणार. जर तुम्हाला जर लिमिटचा डाटा असेल, तुम्हाला जर याच्यामधला एक्सेलमधला जर डुप्लिकेट डाटा जर रिमूव्ह करायचा असेल तर काय करणार, आपण इथं डाटामध्ये जाणार, त्याच्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेटमध्ये जाणार आणि त्याला सिलेक्ट करून घेणार आणि इथं आपण डुप्लिकेट डाटा इथं तुमचा रिमूव्ह झाला आहे. आपल्याला जर नावाच्या पुढे जर मिस्टर जर लावायचं असेल तर आपण काय करणार, इथं मिस्टर टाईप करून घेणार, मिस्टर वर्मा आणि याच्यानंतर कीबोर्डमध्ये प्रेस करणार आपण कंट्रोल E. म्हणजे प्रत्येक डाटा समोर इथं तुम्हाला इथं प्रत्येक याच्या समोर ते मिस्टर इथं आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ते डाटा इथं यूज करू शकता. याच्यानंतर पुढचा ऑप्शन बघणार आहे आपण त्याच्यामध्ये. जर तुम्हाला हा डाटा आहे तुमच्याकडे जर डुप्लिकेट डाटा जर तुम्हाला हायलाइट जर करायचा असेल तर हा पूर्ण डाटा आपण सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर होममध्ये जाणार, कंडिशन फॉरवर्डिंग केल्यानंतर इथं हायलाइटचा ऑप्शन आहे. हायलाइटमध्ये सर्वात शेवटचा ऑप्शन आहे डुप्लिकेट व्हॅल्यू. जर जो पण तुमचा नंबर इथं डुप्लिकेट असेल तो इथं ऑटोमॅटिक इथं तुम्हाला हायलाइट करून देणार. आता पुढचा ऑप्शन आहे, जर आपल्याला या सीटला जर लॉक करायचं असेल तर आपण काय करू शकतो, सहज या सीटला लॉक करू शकतो. त्यासाठी आपण इथं येणार, फॉर्मॅटमध्ये जाणार आणि याला प्रोटेक्ट सीट करणार आणि 1 2 जे आपल्याला जे पासवर्ड द्यायचं तो पासवर्ड आपण इथं टाईप करून घेणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की या सीटमध्ये कोणत्याही प्रकारे इथं चेंजेस कोणी करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे एक्सेल स्लायसर. हा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे एक्सेलमधला.
तर यासाठी आपण हा पूर्ण डाटा जो आहे तो टेबलमध्ये कन्वर्ट करून घेणार. टेबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला आपण कंट्रोल टी करणार आणि ओके करून घेणार. याच्यानंतर डिझाईनमध्ये गेल्यानंतर आपण इन्सर्ट स्लायसर करणार आणि याच्यानंतर आपण ते प्रोडक्ट वाईज स्लायसर लावून घेणार आणि ओके करणार. जसं आपण एखादं जर प्रोडक्ट आपल्याला बघायचं असेल, जसं टीव्हीचं बघायचं असेल, टॅबलेट्स आहे, तर अशा प्रकारे तुम्ही इथं काय करू शकता, त्याला असं फिल्टर इथं लावू शकता.